शिवाजी पार्क इथे सर्व विद्यार्थी तरुण मंडळी दाखल झालेत. माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मित्रा, दृष्टीनं मात्र इथे विद्यार्थ्यांच्या तरुण मंडळींच्या सपोर्टसाठी तू इथे आलाय, काय सांगशील? गेले काही दिवस जो काही अत्याचार करण्यात आला आमच्यावरती, अन्याय करण्यात आला, तर हेच म्हणता येईल की फक्त एक आम्ही सुरुवात केली आहे. ही फक्त हा जो तरुणाईचा आवाज निघालाय तो असाच आता पुढे निघत राहील. आणि पेपर फुटतायत नीटची, पेपर हे फुटल्यानंतर विद्यार्थी तरुण मंडळी हे आत्महत्या सुद्धा करतात, काय मत आहे तुझं? कारण सरकारने यावरती लक्ष दिलं पाहिजे. पेपर फुटीवरती ज्या काही गोष्टी घडतायत, आता जसा की तरुणांचा आवाज निघालाय, तर हे सरकार आता जास्तीत जास्त लक्ष त्यावर देत राहील असं मला वाटतं. तुमच्याकडे येतो, काय मत आहे तुमचं? माझं हे मत आहे, जसं रुद्राने सांगितलं तसे अनेक दृष्टीन विद्यार्थ्यांच्या पण समस्या आहेत. आता मागचे 2 वर्ष महाडीबीटीचे काही लोकांचे पैसे आलेले नाहीयेत, तर त्यामुळे त्यांना MA मध्ये ऍडमिशन घेता येत नाही, कारण TC मिळत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांचा आणि आयुषचा जो अभ्यासक्रम आहे, त्यांचे जे काय म्हणतात दृष्टीहीन लोकांचे प्रॅक्टिकल एक्झाम होत आहेत, पण जे लेखी एक्झाम आहे ते होऊ शकत नाही, कारण त्यांचा सिस्टम चुकीचा आहे. त्यांच्या सिस्टम मध्ये आमच्यासाठी एक्झाम देण्यासारखं त्यांचा सिस्टमच नाही. तो सिस्टम बदलला पाहिजे. काय मत आहे तुझं? काय मत आहे? सर्वात आधी तर 20 तारखेला जे लाठीचार्ज झाली होती, हे बघा, ते पण आमचेच मित्र आहेत. आणि जे लाठीचार्ज झाली आहे ते आपल्या पोरं आहेत, ते देशाचे पोरं किंवा कुठले पण असू दे, पण आहेत ते स्टुडंटचं. ते असं नको व्हायला हवं. आणि सर्वात आधी आणि दुसरी म्हणजे राजीनामा तर भेटलाय, हा तर हे नाहीये. आणि दुसरा म्हणजे आपला एज्युकेशन मिनिस्टर, तो म्हणजे फक्त एज्युकेशन बद्दल फक्त पेन पुस्तक माहिती असलं ते नको, एज्युकेशन बद्दल त्याला माहिती पण असलं पाहिजे, काय कसं स्टुडंटला काय हे आपलं हवं आहे. बस आपण पाहतोय की या प्रतिक्रिया त्यांच्या. पुन्हा एकदा येतो मित्रा तुझ्याकडे. रुद्र नाव तुझं? रुद्र, तुझ्याकडे येतो परत एकदा. अभिजित दिपके, खरं तर तू त्याला बघितलं नाहीयेस, मात्र खूप त्याच्याबद्दल ऐकलंयस, काय सांगशील? अभिजित दिपके ह्या व्यक्तीमुळेच आज खरं तर तरुणाईचा जो आवाज आहे तो खूप बुलंद झालेला आहे. आणि जर हा व्यक्ती नसता तर खरंच हा आवाज, ही जी आपण जो प्रोटेस्ट केला आहे, तो जर ते आपला आवाज तरुणाईंचा बाहेर नसता आला. काय मत आहे तुमचं? तरुणांचं तसंच जे विरोधी पक्ष नेते होते, जेवढे पण विरोधी पक्ष आहेत, त्यांना जे दाबून ठेवायचा या सरकारने प्रयत्न केला होता, तो स्प्रिंग आज ताणला गेला. आणि एका जेनझीने तो पूर्ण स्प्रिंग ताणून तो तुटला. आणि आज सगळ्या विरोधी पक्षामध्ये पण जोश निर्माण झालेला आहे. राजीनामा फक्त पुरता आहे का? नाही, तर म्हणता येईल की नाही, राजीनामा पुरता तर नाहीये. कारण अजून तर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या सुधार झाला पाहिजे ज्या गोष्टींमध्ये. तुमचं काय मत आहे? राजीनामा पुरता? फक्त राजीनामा घेऊन काय अर्थ नाही. पुढची व्यक्ती त्याने सुद्धा काम करायला पाहिजे. येऊन परत तेच पेपर लीक होणार असतील किंवा विद्यार्थ्यांच्या आणि बाकी नागरिकांच्या समस्या सुटणार नसतील, तर मग या राजीनामाचा काहीच अर्थ नसेल. जर काय म्हणतात, जर असेच लोकांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष दिले नाही, तर मग धर्मेंद्र तो झाकी आहे, देवेंद्र नरेंद्र बाकी आहे, असं आम्हाला वाटतं. काय म्हणणं तुझं? ज्या प्रकारे म्हणतात की धर्मेंद्र जाकी आहे, देवेंद्र नरेंद्र बाकी, काय प्रतिक्रिया? काय एवढा राग काय? सर्वात आधी तर एज्युकेशन मिनिस्टर तो गेला, ते हेच नाहीये, कर्तव्यच आहे सरकारचा. पण दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आता शिकतोय, आमचं पण हेच आहे, आम्ही पण ब्लाइंड आहे. आम्हाला कॉलेजमध्ये गेलं की हे म्हणजे आम्हाला हे सायन्स मध्ये नाही भेटत, ते राहू द्या. पण दुसरी गोष्ट म्हणजे लाठीचार्ज झाली पाहिजे 20 तारखेला, ते चुकीचं आहे. कारण आम्ही पण स्टुडंट आहेत, ते पण स्टुडंट होते, आणि ते सरकारला स्टुडंटचे ऐकायला हवं होतं. ते बहुतेक दुसऱ्या देशाच्या मसुदे, आमच्या देशाच्या पण ते स्टुडंट आहे, त्यांचे ऐकायला हवं. ते धर्मेंद्र गेला, तो त्यांचं कर्तव्यच होतं. आणि दुसरी आणि आम्हाला हे हवं, बस न्याय हवाय. आणि त्यांना या प्रतिक्रिया आपण या विद्यार्थ्यांच्या जाणून घेतो. त्यामुळे प्रश्न होतो, मुंबई.